तर जय शिवराय मित्रांनो, टाईम आहे दुपारचा. किरण गाणे वाजवत आहे आणि मनीष पावसात साडीमागं लपू झाडू राहिला. माहीत नाही त्याला लाज लागते का तर मोबाईलमध्ये यायची, तो साडीमागं लपू झाडझूड करून राहिला बकऱ्याचे लेंड्याची. पा कसा झाडू राहिला तो, पा इटकावल्यावाने. मावशी बकऱ्या घेऊन गेली आहे, आता दुपारचा टाईम झाला आहे तर आतापासून झाडझूड करायला भिडला तो. पण बकऱ्याला चांगली जागा भेटली बनवून बसाले. आणि हे दिया लेंड्या उचलत आहे गमीला घेऊन सनी. मग गमीला त्याच्यात लोखंडी. आणि हे किरण कोणत्या गममध्ये आहे तर गाणे वाजवू राहिले गममध्ये. पाहू शकता आपण. कचराकडे उचलून फेकू राहिला बिचारा. बोला की कामाचा आहे मनीष बरं का. आणि ही निकिता आली बापूले घेऊन, शिवांश दादूला घेऊन आली. निकिता तिच्या घरी गेला होता शिवांश दादू. मग तर चला मग बकरी आल्यावर भेटून आपण. पा कशी असते पा निकिता, पा कशी असता पा लाजली पा. चला आता किरण का करायला पाहतो, भांडे की घासत आहे का तर. हे पाहू शकता पाटर रस्त्यात उभे आहे. मला जेवण देऊ राहिले नाही कोंबड्या. होय किरण तर भांडे घासू राहिली आणि ह्या कोंबड्या आल्या त्याच्यावर सितारा खायला. इतक्या साऱ्या कोंबड्या आपल्या घरी. पाटर आहे, बकऱ्या आहेत. तो एक कोंबडा एक्कल. पाहू शकता अंड्याची चटणी बनवली होती श्यामभाऊसाठी. आता पाणी फेकून देतो. पाणी फेकायला सांगितलं किरणनं मला. देव मा बायकोनं पाणी फेकायला सांगितलं मला. हे सितारं पाणी टाकून देतो, मग इथं कोंबड्या चारायला येईन. या पाहू शकता कसा कोंबड्या त्याचे सितारं खात आहेत. बकऱ्या तिकडे चारा खायला गेले. पाटर ते त्याच्या माई चरायला गेले आहेत. ह्या सगळ्या घरच्या कोंबड्या आहेत. 50-50 कोंबड्या पुरा गावरानी कोंबड्या आहेत. आणि गावरानी बकऱ्या पण आहेत आपल्या घरी. दिया आली पुन्हा इथे उभी राहिले. काय कासाठी आले ते काम. भांडे कसतं का हो दिया, घासू लाग ना मग. आता टाक पाणी टाक. हे कोंबडी इकडे भांडे हुडकायला चालली बाप्पा. काही समजत नाही कोंबडीचं. हे आणखी दुसऱ्या कोंबड्याला तिकडलं सितारा खाऊन झालं वाटतं म्हणून इकडे आलं काही कोंबड्या. रे मनीष झाडझूड झाली का. मनीष म्हणते झाडझूड व्हायचे आहे, कपडे की काढायचे आहे. कपडे वारू टाकले. बिचारा मनीष लगेच कामाचा पोरका आहे. पा कसे झाडझूड करायला एक नंबर मध्ये. इकडले झाडझूड झाली त्याचे करून, इकडे पुरून सवान करून टाकला त्यानं मस्त एक नंबर. या चराटो या कुटायला बकऱ्या बांधा लागते. या कुटायला बकऱ्या बांधा लागते. इव्हनिंगचे झाले 5. ढोरवासरे येऊ राहिले संध्याकाळचे शिवारातून. बकऱ्या वगैरे येत आहेत. तर आपल्या घरच्या बकऱ्या आल्या का माहीत नाही. बघा तुम्हाला होय का तर नाही तर वाटत हवं आहे आपल्या घरच्याच बकऱ्या हवे म्हणून. संध्याकाळचा टाईम होत आला आहेत. बकऱ्या आल्या. आता चला बकऱ्या वगैरे बांधायच्या घरच्या. दाखवतो कुठं कोणत्या बकऱ्या बांधा लागते. तर हे पहिली बकरी आलेले हिचे पाटर वगैरे असं घरी. तर गावातले लाईफ अशीच असते यार, काय सांगावं तुम्हाला. हो बकऱ्या तर आपल्या घरच्याच वे. तर आपल्या घरच्याच बकऱ्या आहे एवढे. काही बकऱ्या इकडे पाण्यावर गेल्या, पाणी पिऊ राहिल्या. तर चला बकऱ्या वगैरे बांधतो आता.
आपल्या घरच्याच बकऱ्या एवढ्या पण. ए बकऱ्या बांधू दिया मग काळजू लांगूट नाही तर बकऱ्या हे करून. पुऱ्या बकऱ्या पाण्यावर आल्या, पाणी पिऊ राहिल्या. पाहू शकता एवढ्या बकऱ्या. मावशी यायच्या, मावशी लटकले कुठं लटकले तर. मित्रांनो सांगतो मी, देशी बकऱ्या, गावरानी बकऱ्या आणि गावरानी कोंबड्या याच्यामध्ये लगेच फायदा आहे. याचा तुम्ही व्यवसाय करा, चांगलं प्रॉफिट मिळेल ह्या बकऱ्यामध्ये, गावरानी बकऱ्या आणि गावरानी कोंबड्यामध्ये. तर चला बकऱ्या वगैरे बांधतो आता. तर काही बकऱ्या झाल्या बांधून खुट्यावर, काही बकऱ्या बांधणं चालू आहेत. मावशी बकऱ्या बांधून राहिली खुट्यावर, पाहू शकता. ह्या बकऱ्या मावशी बांधून राहिले कुठं. आता हल्ली चारून आणल्या बकऱ्या एवढे. 5-5:30 वाजले. इकडे तिकडे परत यायला पकडू बांधायला लागतं बकऱ्या. कोंबड्याचा टाईम झाला आहे आता झोपड्यावर बसायचा. मावशी बकऱ्या बांधणं चालू मावशीच्या. हे दियानं लांगोडी काढली. ते एक बकरी साबण खाऊ राहिली बाथरूम मध्ये जाऊन. मग किती साबण खाल्लीच ना बकरीनं. आता कोंबड्या येऊन बसन, त्याचा टाइम आहे. अर्धा 1 घंटा बाकी आहे तरी. जवळ येऊ राहिल्या सगळ्या कोंबड्या. पाहू शकता मित्रांनो, सगळ्या बकऱ्या झाल्या खुट्यावर बांधून. काही बकऱ्या आणखी 2-3 बाकी आहेत. मावशी बांधून राहिली एवढ्या बकऱ्या. हे पाटर तो मुकाटच राहते. तर येऊन गेलं कामावरून, संध्याकाळ झाली तर डबा घेऊन सनी. तर ठीक आहे, भेटतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हेच म्हणणं आहे आपलं. गावरानी कोंबड्या आणि गावरानी बकऱ्याचा व्यवसाय चांगला आहे, लगेच प्रॉफिट आहे याच्यावर.